हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरु परमात्मा मातोश्री मागण्या प्रथम कृतज्ञ आणि आपण सर्व सद्भक्त सत्शोधक आपण सर्वांना आदर करू. बऱ्याच दिवसांनी आपण पुन्हा मंगळाचा जो अभ्यास आहे तो जमलेला आहोत. आपलं जे चिंतन चाललं होतं त्यावेळेला ते म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन या अंगाने आपण चिंतन करीत होतो. मधल्या तीन मंगळ मला गॅप पडलेला आहे. आपला पाच मंगळ गॅप पडलेला आहे आणि त्यामुळे थोडंसं मागच्या गोष्टी आठवायला लागतील. तर आपल्याला ते परत आठवण यायला जरा वेळ लिंक लागली पाहिजे. पुढे आपण जायच्या थोडंसं मागे पाहूया आणि मग पुढे जाऊ. म्हणून आपलं हे जे जीवन चाललेलं आहे सगळं प्रत्येक माणसाचं ते म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मनाच्या द्वारे हे जीवन चाललेलं आहे. आपण जन्मालाच येतो त्यावेळेला अमन असतं. अमन म्हणजे अबोध मन. अबोध मन म्हणजे ब्लँक, काहीच माहीत नाही, काहीच कळत नाही. आणि त्या अमनावर ते लहान मुलांवर आई वडील वगैरे जे संस्कार करत असतात. नामकरण विधी होतं असो, आणखी वेगळ्या वेगळ्या अंगाने हात मारणं, बोलणं आणि ह्याच्यातून त्या मुलाच्या अमनावरती संस्कार होतात. आणि ते पहिलं तयार होतं ते अंतर्मन तयार होतं. अंतर्मन म्हणजे नेहमीपूर्वक आपल्याकडनं जे कार्य होतं त्याला अंतर्मन म्हणतात. म्हणून लहान मुलाला जास्त कळत नसतं, थोडंसं कळल्यासारखं वाटतं, पण त्याचं बरंचसं कार्य हे नेणीपूर्वक असतं. त्याला भूक लागलेली कळते म्हणा, कळते म्हणजे नेणीपूर्वक. त्याला जाणीवपूर्वक ती जाण नसते, त्यासाठी रडेल. त्याला काय होतं ते कळत नाही, म्हणून रडेल. आई वडीलच समजून घेऊन काय त्याला जेवायला तर ते दुखतं होतं हे बघत नसतं. आपण दुखतं आहे की काय होतं काय कळत नाही, कारण ते मूल काहीच सांगू शकत नाही. पण त्या अंतर्मनावर लहानपणापासून जे संस्कार होतात त्याच्यातून अंतर्मनाचा एक पॅटर्न तयार होतो. जसजसं ते मूल मोठं व्हायला लागतं तसं ते स्वतःचं नाव, ते आपले आई वडील, ते भाऊ बहीण, त्या जवळची माणसं त्याला ओळखायला लागतं. मग तिथे जाणीवपूर्वक जी ही जाण निर्माण होते त्याला वेळ लागत असतो, पण तिथे हळूहळू तिथे बहिर्मनाचं कार्य सुरू होतं. जे जे संस्कार आपल्यावर होतात ते अंतर्मनात जातात. अंतर्मनातून एक पॅटर्न तयार होतो मुलाचा वागण्याचा, बोलण्याचा. ते बहिर्मनाचं कार्य चालतं. म्हणून वयाच्या 8 वर्षापर्यंत मेंदूची जोपर्यंत पूर्णतः वाढ होत नाही तोपर्यंत बुद्धीचा जो वापर केला जातो तो व्यवस्थित होत नसतो लहान मुलाचा. पण एकदा 8 वर्षाचं वय झालं की त्याचा मेंदूचा पूर्ण विकास झाला की ते जाणीवपूर्वक बऱ्याच गोष्टी करायला लागतात. आजच एक पेपरामध्ये आलं होतं की आपण लहानपणापासून खोटं बोलायला पहिलं शिकतो. लहान मूल खोटं व्यवस्थित बोलू शकतं आणि जसं मोठं होतं तर अधिक विकसितपणे खोटं बोलतं. म्हणजे मजेशीर आहे. म्हणजे आता या बहिर्मंतराचा संबंध आला तिथे म्हणून सांगतो. त्या सायंटिस्टने असा प्रयोग केला की लहान मुलं म्हणजे जराशी थोडंसं कळतं अशा पद्धतीचं
त्यांना एकत्र ठेवली होती काही 4-5 का 6 मुलांना, आणि त्यांना काहीतरी वस्तू दिली होती. ती वस्तू पाहायची नाही म्हणून सांगितलं होतं, झोपून ठेवलं. आणि तो सायंटिस्ट मुद्दाम बाहेर गेला आणि लपून बघायला लागला काय करतात. तर काही मुलांनी उत्सुकतेने ते बघितलं, बघायचं नाही म्हटलं ते बघितलं पण बंद पडलं. परत आल्यानंतर आता सांगा ह्याच्यात काय आहे. जे जे बघून म्हणजे बहुतेकांनी ते बघितलं होतं आणि पण ते सांगत नव्हते मी काय बघितलं. आधी माहिती नाही करता मी तिथं फोटो बघायला पहिले शिकलो. म्हणजे कसं होतं माणसाचं मन कसं ते त्याचा अर्थ मी मूल म्हणजे सगळे माणसाच्या मनामध्ये ते लपवायला लागले की आम्ही बघितलंय म्हणून. पण अधिक मोठी वयाची मुलं असतात ते असेच ड्रामा करतात, ॲक्टिंग करतात, काय माहीत नाही त्यांना माहिती असतं का आतमध्ये लपलेलं आहे. ते विकसित खोटे पाहतात. म्हणजे जसजशी मुलं मोठी होतात तसं बहिर्मन जसं विकसित होतं तसं बुद्धीचा प्रांत सुरू होतो. तसं आपण म्हणतो ना खोटं बोलू नये वगैरे, पण ही सुरुवातच खोटेपणाची सुरुवात होते असं झालं. पण तो एक प्रयोग होता. सांगायचा मुद्दा काय की हे बुद्धी ही अशी आपोआप विकसित होते. जसं मेंदूची पूर्ण वाढ झाली की बहिर्मनाचं सगळं कार्य चालू होतं. अंतर्मन आणि बहिर्मन ह्या अंगाने आपण अनेक गोष्टी सांगितल्या होत्या की पहिलं अंतर्मनाच्या अंगानेच आपण सांगितलं की अंतर्मनाचं जे कार्य आहे ते सगळं नेणीपूर्वक असतं. पण जरी नेणीपूर्वक असलं तरी जे संस्कार असतात त्या संस्काराप्रमाणे ते परफेक्ट वागतं. संस्काराप्रमाणे इतर आपल्या समाजाप्रमाणे परफेक्ट वागेल हे नाही सांगता येत, पण प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये जे संस्कार होतात त्या संस्काराप्रमाणे ते परफेक्ट त्याच्याकडनं तशी प्रेरणा निर्माण होते म्हणा की त्याच्यावरचं वागणं निर्माण होतं. आणि हे परफेक्ट वागणं म्हणजे कसं म्हणजे तुम्हाला लक्षात सांगितलं. एक जर समजा दरोडेखोराचा मुलगा असेल त्याला दरोडेखोरीचं सगळं माहिती आहे, ऐकून सगळं त्या पदांत परफेक्ट विचार करणार दरोडेखोरी कशी करायची. चांगलं बोलणं वागणं पण त्याला संस्कार नाही, त्यामुळे तसं काहीच माहीत नाही. पण दरोडेखोराच्या मुलाला जर ते लहानपण तसेच संस्कार झाले तर उत्तम दरोडेखोर बनू शकतो. तसंच म्हणून लहानपणात आपण मुलांना जे संस्कार देतो ते फार महत्त्वाचे असतात. आपण बऱ्याच वेळा त्याला कळत नाही आणि कळत नाही तिथेच गोंधळ होतो. आपल्याला वाटतं कळत नाही पण त्याच्यावर ते संस्कार होतात आणि त्याचा बरोबर ते फायदा घ्यायला लागतात आईवडिलांचा. एखाद्या लहान मुलाला कळलं मी रडल्याशिवाय मला मिळत नाही ते अगदी मोठ्याने रडतं आणि मग आई वडील जाऊन देत नाही देऊन टाक दिले की त्याला माहिती आहे दुसऱ्या वेळेला ते तसंच रडणार आणि जोपर्यंत देत नाही तो रडून तुमच्याकडे वसूल करणार. म्हणजे हे सगळं आपोआप होतं घडतं. एका मन आहे मनाच्या ठिकाणी अंतर्मनाच्या ठिकाणी तशी प्रज्ञाशक्तीचं कार्य असतं ते बुद्धीचा प्रांत तिथे नसतो. पण जे संस्कार होतात त्याप्रमाणे तसं वागणं हे अंतर्मनाचं कार्य आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं अंतर्मनाचं कार्य म्हणजे देहाची काळजी घेणे. आपलं जे सगळं जीवन चाललेलं आहे ते अंतर्मनाचं जो पहिला कप्पा आपण म्हणतो त्याला की त्याच्यातून आपल्या शरीरांतर्गत असलेलं रक्ताभिसरण चालू आहे, श्वासोच्छ्वास चालू आहे, त्या नेणीपूर्वक सगळ्या क्रिया ज्या शरीराच्या चाललेल्या आहेत ते जाणीवपूर्वक आपण करत नाही. श्वास जाणीवपूर्वक घेतो आणि जाणीवपूर्वक थोडा वेळ करू शकतो बघितलं तर. पण जर लक्ष नसेल तर नेणीपूर्वक आपलं सगळं कार्य श्वासोच्छ्वासाचं चालू आहे, रक्ताभिसरण आपल्याकडे सहज चालू आहे. बरं किती ब्लड प्रेशर पाहिजे, किती शुगर पाहिजे ह्याची सगळी कॅल्क्युलेशन अंतर्मनाकडे आहेत. आपल्याला जाणीवपूर्वक काहीही माहीत नाही पण नेणीपूर्वक मात्र आपल्या चांगल्या अंगाने आपण जीवन जगू शकू किंवा जिवंतपणाचं जे काही ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अंतर्मनामुळे होतात. म्हणून पहिला टप्पा हा अंतर्मनाचा असतो. तो शरीराची काळजी, आरोग्याची काळजी आहे. जन्म आणि मृत्यू हे सुद्धा अंतर्मनाचं कार्य आहे, ते बहिर्मनाचं नाही काहीच. म्हणजे मृत्यू म्हणतो ना आपण आपल्याला माहीत नाही पण आपल्याला म्हणजे बहिर्मनाच्या ठिकाणी माहीत नाही पण अंतर्मन ठरवतं मृत्यू. प्रत्येक माणसाचं जे मृत्यू आपण म्हणतो ते अंतर्मन ठरवत असतं.
आणि म्हणून सगळं जीवन जे चाललेलं आहे आपलं ते अंतर्मनाच्या द्वारे चाललं आहे, किंबहुना आपण मुळात अंतर्मन आहोत. म्हणजे नेणीपूर्वक कार्य करणारं हे मन जे आहे तेच आपण आहोत. आणि त्यामुळे पहिला कप्पा जो आहे तो आरोग्याचा आहे किंवा जीवन जगण्याशी संबंधित आहे. दुसरा जो कप्पा आहे तो बहिर्मन अंतर्मनाचं जे कम्युनिकेशन, बहिर्मनातून जे ज्ञान, बाहेरच्या जगातलं ज्ञान जे बहिर्मनातून मिळतं ते अंतर्मनात साठवलं जातं, तो दुसरा कप्पा आहे. तिसरा कप्पा जो आहे तो म्हणजे व्यक्तिमत्वाचा कप्पा आहे. म्हणजे तिथे जे संस्कार आपण जे म्हणतो, प्रत्येक माणसाला आपलं नाव किंवा आपल्याकडे काय असलेला देहभाव की आपल्या ठिकाणी असलेला अहंकार, काम, क्रोध, लोभ, मत, मोह, ह्या प्रेरणा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिसऱ्या कप्प्यात, तो पॅटर्न जो असतो तोच आपला पॅटर्न म्हणजे हा तिसरा कप्पा असतो. प्रत्येक माणूस रागट आहे म्हणतो की कोणी प्रेमळ आहे म्हणतो, ते काय त्याच्या अंतर्मनाचं जे कार्य कसं आहे ते आपण सांगतो. पण तिसरा कप्पा हा व्यक्तिमत्वाचा कप्पा असतो. चौथा कप्पा म्हणजे आपण पुन्हा पुन्हा जे जे ऐकत असतो त्याचं सगळं रेकॉर्डिंग आपल्याकडे हे चौथ्या कप्प्यामध्ये होत असतं. म्हणजे सगळं ते साठवलं जातं. म्हणजे लहानपणापासून आपल्याकडे जे स्मरण आहे, आता थोडा वेळ आपण विचार केला, आपण लहानपणी शाळेत जायचो, त्या नुसता विचार केल्यावर त्या अंतर्मनातून भरभर सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. मग आपल्याला ते कोण गुरुजी होते की आपले मित्र कोण होते, कुठे आपण राहत होतो, आपण किती अभ्यास करत होतो, किती अभ्यास करत नव्हतो, हे सगळं आपल्याला आठवायला लागतं. तर हे जे सगळं रेकॉर्डिंग आहे ते चौथ्या कप्प्यात असतं. पाचवा कप्पा जो असतो तो व्यक्तिमत्वातून जे जे आपण कर्म करतो त्या कर्माचा सूक्ष्म ठसा, म्हणजे पाप पुण्य रूपाने जिथे असतो त्याला म्हणतात पाचवा कप्पा. तिथे जो संचित म्हणतात ज्याला, जिथे ते चित्रगुप्त आहे की चांगले वाईट जे संस्कार आपल्याकडे होतात आणि त्याचे कर्म आपल्याकडे होतं, त्याचे जे सूक्ष्म ठसे आहेत ते पाचव्या कप्प्यात असतात. सहावा कप्पा हा थोडासा प्रगतीचा आहे. म्हणजे आपण जे शिक्षण घेतो आहोत किंवा आपण एखाद्या कोणत्याही गोष्टीचा पुन्हा पुन्हा जेव्हा अभ्यास करतो आणि त्या अभ्यासाच्या चिंतनातून आपल्याकडे काही आतून स्फुरण निर्माण व्हायला, आतून निर्णय गोष्टी आठवायला लागतात, काही निर्णय गोष्टी आपल्याकडनं प्रगट होतात. जसं हे जे मोठमोठे प्रसिद्ध महाकाव्य आहेत की रामायण आहे, महाभारत आहे, हे जे स्फुरद्रूप झालेलं किंवा ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे तो सातव्या कपाचा प्रकार आहे, पण हा सहाव्या कपाचा म्हणजे जी व्यावहारिक अंगाने जे चांगल्या चांगल्या गोष्टी संशोधन करतात, त्यांचं जे संशोधन बाहेर प्रकट होतं, हे सगळं जे आहे ते सहाव्या कप्प्यात असतं. हा सहावा कप्पा जर चांगल्या संस्काराने तयार झालेला असेल तर ते शहाणपण पण सुद्धा असतं चांगलं. सातवा कप्पा हा दिव्यत्वाचा आहे. म्हणजे सद्गुरूंच्या संगतीत आलेल्या साधकाचा जर अभ्यास सुरू झाला तर त्याच्या चिंतनातून हा सातवा कप्पा प्रकट होतो. म्हणजे आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाची जाणीव ह्या अंतर्मनात प्रकट व्हायला. ज्यावेळेला दिव्यत्व आणि अंतर्मनात प्रकट होते त्यावेळेला खरा परमार्थाचा अभ्यास सुरू होतो. परमार्थाचा अभ्यास नुसतं वरवर आपण ऐकतो तोपर्यंत तो तितकासा झालेला की तुम्ही किंबहुना तिथे ते फक्त शाब्दिक ज्ञान असतं अंतर्मनाचं. पण खरं परमार्थ जर सुरू व्हायला पाहिजे तर आपला हा सातवा कप्पा प्रकट झाला पाहिजे. त्यासाठी चिंतन आपल्याला भरपूर करावं लागतं. आणि आठवा कप्पा म्हणजे सर्वत्र दिव्यत्वच आहे आणि स्वतःच्या ठिकाणी दिव्यत्व आहे ह्याचा सहज बोध जेव्हा होतो तो असं तो आठवा कप्पा म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन असतं सगळं. म्हणजे सातवा कप्पा आणि आठवा कप्पा हा परमार्थाच्या अंगाने, परमार्थाच्या दृष्टिकोनातून प्रगतीचा टप्पा, उच्चतम अवस्थेचा टप्पा आहे. म्हणून आज आपण कोणत्या अवस्थेत आहोत ह्याचा अभ्यास केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय? पहिला कप्पा आपल्याकडे आहे, आरोग्य आपलं सांभाळलं जातं. दुसरा कप्पा आहे, बहिर्मनातून ज्ञान मिळतं, परत आपण आपल्या मनातले असलेले विचार बहिर्मनातून प्रकट करतो. आणि दुसरा कप्पा पण ॲक्टिव्ह आहे आपल्याकडे. तिसरा कप्पा तर नक्कीच आहे, आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आहे ते आपल्याकडे आहे.
चौथा कप्पा तोही ॲक्टिव्ह आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला आठवतात, लहानपणाची कविता आठवते, लहानपणाचे मित्र आठवतात, सगळं आठवतं, म्हणजे तो रेकॉर्डिंग तिथे आहे. पाचवा कप्पा पण आपल्या वाट्याला येणारी चांगली वाईट परिस्थिती देणारा आहे. चित्रगुप्त म्हणतात नुसतं साठवून नाही ठेवला तर पाप आणि पुण्याप्रमाणे आपल्याला चांगली वाईट परिस्थिती जी समोर येते तेव्हा पाचव्या कप्प्यामुळे येते. म्हणून पाचवा कप्पा आपल्याला खड्ड्यात पण घालू शकतो आणि खड्ड्यात वर पण काढू शकतो. कळलं ना? पाप पुण्य किती असेल. पण बऱ्याच वेळा म्हणतो ना, माणसाला एखाद्या माणसाला विमान पकडायचं असतं, सुटतं, वाईट वाटतं, विमान सुटतं, विमानाचं ॲक्सिडेंट बरं झालं, गेलो नाही असं म्हणतात ना. म्हणजे इथे हा पाचवा कप्पा पुण्य आणि पापाच्या अंगाने आपल्याला चांगली वाईट परिस्थिती देत असतो. तो पाचवा कप्पा असतो, तो आपल्याकडे आहे. चांगली परिस्थिती वाईट परिस्थिती आपल्या वाट्याला येत असते. सहावा कप्पा आपल्याला किती विकसित आहे, किती आपण अभ्यास केलं तर बाहेरचा, म्हणजे आता इथे व्यावहारिक ज्ञान जे म्हणतो त्या अंगाने जो प्रत्येक माणूस किती अभ्यास करतो त्याप्रमाणे त्याच्याकडे ते शहाणपण येतं किंवा त्याच्याकडे एखाद्या गोष्टीमध्ये त्याच्याकडे अगदी म्हणजे कुशलता येते, तिथे थोडीशी कल्पकता निर्माण होते. तर तो जर असेल तर प्रत्येकाचा सहावा कप्पा हा तो काय अभ्यास करतो त्याच्यावर असतो, त्याच्याकडे कसला अभ्यास असतो. आणि सातवा कप्पा हा सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे जर झाला तर तो प्रगट होणार, तो आपल्याला होतो नाही, आपणच बघायचं, दुसरं कोणाला कळणार नाही. आपल्याला कळतं आपल्याकडे अहंकार आहे की नाही आहे विचार करायचा. ज्याला वाटतं आपल्याला अहंकार नाही, पहिला अहंकार असतो. मग प्रत्येकाकडे अहंकार असतोय, पहिलं मान्य करायचं माझ्याकडे अहंकार नाही असं जर माणूस कोण सांगत असेल तर पहिला अहंकार जास्त असतो. आणि अहंकार म्हणजे काय, परत लक्षात घ्या, देहभाव यालाच आपण अहंकार म्हणतो. मी देह आहे हा दृढ भाव आपल्याकडे असतो तोपर्यंत सातवा कप्पा प्रगट होत नाही. म्हणजे सातवा कप्पा प्रगट होण्यासाठी आपल्याकडे मीची ओळख झाली पाहिजे. मी आहे मी आहे किंवा आहे ते मी असं म्हणणारं जे तत्व आहे त्या तत्वाची जाण तिथे प्रगट झाली तर तो सातवा कप्पा प्रगट होण्याच्या मार्गाला लागला. म्हणून अभ्यास करताना साधकाने विचार करायचा, नेहमी रोज स्वतःचं निरीक्षण परीक्षण करायला पाहिजे. त्याच्यात समजून काय घ्यायचं, आपण कोण आहोत हे आपल्याला ओळख झाली आहे की नाही. ऐकून ऐकून आपल्याला माहिती आहे. आता रोज बऱ्याच वेळा सांगितलं आपण कोण आहोत आपण लगेच उत्तर देणार, पण त्याचा अर्थ आपल्याला ते फक्त शब्दज्ञान झालं. पण मध्येच आपण आठवायचा आपण कोण आहोत, आपण जे काय बोलतो चालतो तो कशाच्या बेसिसवर बोलतो. त्यावेळेला आपल्याला कळलं आपण देहभावाच्या बेसिसवर बोलतो. हे जर कळलं तर आपल्याकडे अहंकार अर्थात हा अभ्यास आहे. अभ्यास काय की आपण कोण आहोत ही जी आपली खरी ओळख सद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहे त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करणं म्हणजे खरी साधना. आपण साधनेला बसतो, प्रामाणिकपणे बसतो, त्याच्यातून आपण सगळं मिळवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपल्याला वाटतं आपण आता बरोबर करतो. पण जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत साधना पूर्णत्वाला गेलेली नाही. म्हणजे प्रत्येकाने निरीक्षण परीक्षण केलं, कल्पनेत राहिलं मी खूप साधना करतो, मी खूप साधना करतो, आणि मी खूप साधना करतो, मी तिथे आहे म्हणजे देहभाव आहे. म्हणून इथे बहिर्मन अंतर्मनाच्या अंगाने जर साधकाला आपण हा विषय काय लक्षात घेतला की आपल्याला आपलं साधन व्यवस्थित चाललंय की न चाललंय हे कळण्यासाठी आपणच आपलं परीक्षण आणि निरीक्षण केलं पाहिजे. आणि हे निरीक्षण परीक्षण करताना आपले स्वभाव आपल्याला कळले पाहिजेत. पण आपला स्वभाव आपल्याला कळत नाही, दुसऱ्यांना कळतो. कोणीतरी एकदम प्रॉम्प्ट असतो तो दुसऱ्याला कळतो, आणि कोणीतरी अगदी टाइमपास करणारी माणसं चालतंय अशी म्हणणारी पण माणसं. पण त्या माणसाला वाटतं मी बरोबर आहे, आणि प्रॉम्प्टप्रमाणे वागणाऱ्या माणसाला मी बरोबर वाटतं. पण तिसरा माणूस जो बघतो तो बाबा हा प्रॉम्प्ट आहे, बराच ह्याला सांगितलं 10 वेळा सांगितलं तर एकदम काम होणार नाही, 11-12 वेळा काम होणार. म्हणजे आपले पाहण्याची दृष्टिकोन कशी असते की समोरचा माणूस पटकन काम करणार थांबणार, ह्याला सांगितलं पटकन काम होईल तर त्यावेळेला तो उपयोगी असतो. एखाद्याला सांगितलं तर तो हां करूया, 10 दिवस झाले तर तो करत नसतो, असं होतं ना. त्याला म्हटलं आपण वेळ टाइमपास होतो. हा स्वभाव आहे प्रत्येकाचा. आता हे जर माझा स्वभाव आहे तर मला नेमकं काय साधायचं आहे हे मला कळलं पाहिजे, लक्षात ठेवा. तिथे अभ्यास निरीक्षण परीक्षण म्हणताना
इथे आपण जे आहोत ते आपण म्हणजे आता ज्याला आपण अंतर्मन म्हणतो तेच आपण आहोत. अंतर्मनाच्या दुसऱ्या शब्दात आपण त्याला म्हणतो आपण जाणीव म्हणतो. ही जी जाणीव म्हणजे जाणणे पण जे आपल्याकडे सतत चाललेलं आहे ते आपण आहोत. ही जाणीव म्हणजे आपण आहोत आणि ही जाणीव निराकार आहे, आकार नाही आहे. आणि आपण देहाकार आहोत असं समजतो. आपली ओळख काय? आपला देह, आपला चेहरा म्हणजे आपली ओळख असते ना. आपण इतरांना ओळखतो कशावर? चेहऱ्यावर. पण ते खरे आपण नाही. आता ह्या जन्मात हा चेहरा आहे, गेल्या जन्मात कोणता तो माहिती आहे का तुम्हाला? माहीत नाही. आणि पुढच्या जन्मात कोणता असणार आई माहीत नाही. पण म्हणून हा चेहरा म्हणजेच आपण हे जे समजतो ते खरं म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये गोंधळ घालत असतो हे लक्षात घ्या. तिथे देहभावातूनच सूक्ष्म अहंकार म्हणतो. देहभाव म्हणजे आपल्याकडे असतो तो हा सूक्ष्म अहंकार असतो. आणि त्या सूक्ष्म अहंकारावर आणखी जे जे संस्कार होतात त्याच्यातून स्थूल अहंकार तयार होतो. स्थूल अहंकार म्हणजे मी आणि माझं, सत्ता गाजवण्याचा, दुसऱ्याची तुलना करण्याचा स्वभाव, इतरांबद्दल असूया आपल्या मनात तो स्वभाव, कोणाचा उगीच आपण राग करतो हा आपला स्वभाव, कधी आपण आपला हट्टाने आपलंच खरं ते करण्याचा प्रयत्न करतो हा आपला स्वभाव. हे सगळे अहंकाराचे लक्षण. इथे अहंकार चेपायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? इथे अहंकार चेपायचा आहे म्हणजे आधी देहभाव गेला तर अहंकार गेला म्हणता येईल. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हे होण्यासाठी अगोदर हा अहंकार तर गेलाच पाहिजे ना. कळलं ना? ह्या अंतर्मनामध्ये जो अहंकार आहे, अंतर्मनाचा अहंकार आहे, तिथे देहभाव आहे, ती ओळख आहे, मी म्हणजे देहच. हे जोपर्यंत आपण आता सद्गुरूंकडे आल्यानंतर देह म्हणजे आपण नव्हे हे जे आपण आता पुन्हा पुन्हा ऐकतो त्यावेळेला त्या पद्धतीने आपण थोडा वेळ म्हणतो. ज्यांनी 2 वेळा ऐकलं 3 वेळा ऐकलं तो म्हणतो हा मी आहे, ते जाणीव आहे म्हणतो किंवा अंतर्मन आहे म्हणतो. ती जाणीव मी आहे हे नुसतं शब्दाने कळलं म्हणजे अहंकार गेला नव्हे. शब्दाने कळला मग त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. तर जाणीव म्हणजे नेमकं काय? त्या जाणीवेने कसं जीवन जगलं पाहिजे. देहभावातून आपण जीवन जगतो त्यावेळेला मी आणि माझं हे आपलं सुटत नाही. सगळीकडे मी आणि माझं चालू असतं. प्रत्येक गोष्टीबद्दल काही गोष्टी ज्या आपल्या हव्या आहेत त्याबद्दल आपल्याला आसक्ती असते, तशीच हवं पाहिजे, असंच पाहिजे, तसंच आवडी निवडी, आवडी आणि नावडी ह्या सगळ्या ज्या आपल्याकडे असतात त्या आपण इतक्या पक्क्या केलेल्या असतात की त्याच्यातून आपण जीवन जगतो. आवडीचं मिळालं तर आनंद होतो, नावडीचं मिळालं तर वाईट वाटतं. असे सुखदुःख आपणच आपल्या ठिकाणी कल्पनेतून निर्माण करतो. म्हणजे माणूस सुखी आहे की दुःखी आहे तो जशी कल्पना करेल तसा तो सुखी असेल किंवा कल्पना करेल तर दुःखी होतो. लक्षात घ्या. माणसाला जे जे काही मिळतं, आता आपल्याला जरा घर मिळालं, 1 बेडरूम हॉल किचन मिळालं, पण आपला एक लहानपणाचा मित्र भेटला, तो म्हणाला मला माझा 4 बेडरूमचा हॉल आहे. लगेच आपल्या म्हणून अरे आपल्याला नाही मिळालं. ही असूया आपल्याकडे परत येते. पण त्या असूयेवर मात करायची असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. काय कर्तृत्व आहे त्याचं की त्याने 4 बेडरूम हॉल केला, त्याचं एवढं कर्तृत्व आहे आणि त्याची पुण्याई पण आहे. दोन्ही गोष्टी असतात. म्हणून कोणताशीही कंपॅरिझन जेव्हा आपण करत असतो आणि त्याच्यातून जी आपल्याकडे दुजेपण निर्माण होतं तिथे आपल्या अहंकाराचा तिथे विस्तार झालेला आहे तो लक्षात येतो. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मज एकाचा विस्तार ते जग. पण आपल्या सर्वसाधारण माणसाचं काय असतं? मज एकाचा विस्तार म्हणजे अहंकार. सगळ्या गोष्टी ह्या निरीक्षण परीक्षणातून आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून अंतर्मनाचा विकास साधणं म्हणजेच शुद्ध परमार्थ. इथे परमार्थ म्हटल्यानंतर देवपूजा केली पाहिजे. मग सगळ्या पूजा आपण करत होतो, उपास तपास केलं पाहिजे, रथवाक्याला केली पाहिजे. हे सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यातून आपण फक्त ते करत असतो आणि त्याच्यातून आपला अहंकार कमी होत नाही. तर ते सगळ्या गोष्टी वाईट पण म्हणता येणार नाहीत, पण बऱ्या आहेत, पण त्या खऱ्या नाहीत. महाराज म्हणून बरं आहे पण खरं नाही. खरं काय? आपला अंतर्मनाचं शुद्धीकरण होणं हाच शुद्ध परमार्थ. आपल्या अंतर्मनामध्ये जे विकार आहेत, हा जो देहभाव आहे किंवा आपल्या ठिकाणी सतत इतरांची
कंपेअर करण्याची म्हणजे तुलना करण्याची एक आपल्याकडे सवय असते. आपण आपल्या परिस्थितीची तुलना इतरांशी करत असतो, आपल्या मुलांची तुलना इतरांशी करत असतो, सगळ्या गोष्टी तिथे आपण तुलनात्मक दृष्टीने पाहतो आणि तुलनात्मक दृष्टीने पाहण्यातूनच आपला अहंकार अधिक अधिक वाढत असतो. म्हणून हे जीवन सगळं माझं माझं म्हणतो असं मी कोणच नाही हे आपल्या लक्षात येत नाही. आता मी कुठे आहे ते मी स्वतःला जर शोधायचा विचार केला, मी कुठे आहे शरीरात सगळीकडे पहा, मी कुठेच मिळणार नाही तुम्हाला. आपण मी म्हणतो पण मी इथे काय आहे, इथे चामडी आहे, हाडं आहे, मांस आहे, रक्त आहे, सगळं आहे, पण मी नाही आहे. पण कल्पनेतून आपण मी म्हणतो, म्हणजे मी म्हणताना इथे हात लागतो. पण लहान मुलाला जर शिकवलं मी म्हटलं की असं करणार, प्रयोग करून बघा. एखादा लहान मुलं मी कुठे इथे 10 वेळा केलं तर 11 वेळा तो सांगणार मी कुठे आहे इथे आहे म्हणणार. आणि लहानपण जर मोठा झाला तरी मग त्याला विचार मी कुठे आहे, मी असं केलं असं म्हणतो सगळीकडे. कळलं? संस्कारातून आपण मी इथे हात ठेवतो. म्हणून कल्पनेतून हा मी निर्माण केलेला, तो कल्पनेतून म्हणजे आई वडिलांनी पण संस्कार केले, आजूबाजूला देहभावातून तो संस्कार पक्का झाला आणि त्याच्यातून देह मी ही जी भावना झाली, तिथे देह मी म्हणताना एका वेळेला जर देह आणि मी बाजूला झालो तर देह उरत नाही, मी मात्र बाजूला उरतो. लक्षात घ्या, मी आणि देह, नेमकं देह मी म्हणताना तिथे देह आहे आणि तिथे हे अंतर्मन आहे, म्हणजेच जाणीव आहे. जाणीव आणि देह एकत्र येतात तेव्हा मी सुरू होतो. त्यामुळे जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत मी म्हणतो, जाणीव बाजूला झालं तर मी म्हणायला कोण उठतो, मग त्याला मी म्हणणारं म्हणत नाही, त्याला 4 लोक उठवायला लागतात ना. जोपर्यंत जाणीव आहे तो आपण स्वतःहून उठतो, स्वतःहून बोलतो, स्वतःहून सगळं करतो. म्हणजे आहे कोण आहे, ती जाणीव मी आहे हे लक्षात येतं. ही जाणीव शरीराच्या द्वारे कार्यरत आहे आणि ही जाणीव जी शरीराच्या द्वारे कार्यरत आहे ती जाणीव मी आहे. आणि ही जाणीव मी आहे म्हटल्यानंतर आपल्याकडे येणारा देहभावातून असलेला अहंकार कमी होतो, जर व्यवस्थित कळलं तर. इथे ही जाणीव मी म्हणणं म्हणजे नुसतं थोडंसं समजून घेण्यास मी सांगतो. इथे जाणीव मी पण नाही. ही जाणीव आली कुठून, आलं कुठून, हे जाणणं हे आलं कुठून, विचार करा. आपण आलो कुठून आपल्याला माहीत. आपण आहोत म्हणतो पण आपण आलो कुठून हे आपल्याला माहीत नाही, कळत नाही. पण संतांनी काय सांगितलं, ऋषींनी काय सांगितलं किंवा सद्गुरूंनी काय सांगितलं हे ते आपल्या लक्षात घ्यावं लागतं. कारण हा जो परमार्थाचा अभ्यास, हा सूक्ष्मतेचा अभ्यास असल्यामुळे स्थूल गोष्टी नाही, त्या सूक्ष्म गोष्टी आहेत. अंतर्मन अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणजे जाणीव अत्यंत सूक्ष्म आहे. आणि त्या सूक्ष्मतेत तिचं अस्तित्व कुठे अनुभवायचं तर एक बाजू म्हणजे आपण शरीरातून जाणतो ती जाणीव, हे तिचं अस्तित्व जाणतो, ही एक बाजू. पण ही जाणीव सुद्धा अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे. अनंत स्वरूप कसं आहे ते निर्गुण निराकार आहे किंवा सगुण निराकार आहे. या 2 स्टेप्समध्ये त्या स्वरूपाचं कार्य चाललेलं आहे. म्हणजे समुद्रासारखं ते अथांग आहे स्वरूप, ज्याला खरा देव म्हणतात ते चैतन्य स्वरूप. त्यालाही आकार नाही, रंग नाही, रूप नाही, काही नाही, पण ते आहे. आणि त्याच्यातून आपण आणि हे सर्व विश्व निर्माण झाले. आणि आपण हे सर्व विश्व निर्माण झालं त्यावेळेला त्याचे आपण आहोत. ही आपण ही जाणीव म्हणून जी आपण समजतो ही जाणीव पण आपण नाही, ते चैतन्य स्वरूपाचं जाणीव आहे. ही चैतन्य स्वरूपाची जाणीव भ्रमिष्ट झाल्यामुळे स्वतःला देह समजते आणि देह मी म्हणते. हा जो अभ्यास सांगितला जातो परमार्थामध्ये, तिथे आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे. चिंतन काय करायचं आहे, मी कोण आहे परत लक्षात. देह म्हणजे मी नव्हे, हे पुन्हा पुन्हा स्वतःला समजावून सांगावं, कारण तोच इतका घट्ट प्रकार असतो. म्हणजे संस्कार जर आपल्या अंतर्मनात व्हायला हवे असतील तर आपल्याला देह म्हणजे मी नव्हे, तर देह हे साधन आहे, देह हे वाहन आहे, देह हे यंत्र आहे, पण दिव्य यंत्र आहे. तेही परमेश्वर शक्तीने निर्माण झाले. तेही त्याच्याबद्दलही दिव्यत्वाचाच भाव असला पाहिजे. पण
त्या निर्मितीमध्ये देहाचं कार्य वेगळं आहे आणि जाणीवेचं कार्य वेगळं आहे. दोघांचं दोन वेगळी वेगळी निर्मिती आहे. त्यामुळे देहाचं कार्य हे काही काळासाठी राहणार आणि काही काळानंतर देह लयाला जाणार. जे जे दृश्य जगत आहे त्याचा हा स्वभाव आहे. निर्मिती, स्थिती आणि लय या तीन गोष्टीतून हे दृश्य जगत सगळं निर्माण होत असतं. आणि जाणीव ज्याला आपण म्हणतो, ही जाणीव तिला पुन्हा जन्म आणि मृत्यू नाही. ही जाणीव अखंड आहे, कारण ते चैतन्य स्वरूपच जाणीव रूपाने प्रकट असतं. म्हणजे आपण मुळात चैतन्य स्वरूप आहोत. जर मागे मागे जर गेलो आपण पाहत पाहत कुठपर्यंत पोचायचं, तर हे सगळं जीवन हे चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि त्यात ते चैतन्य स्वरूप जसं नेणीपूर्वक कार्य त्याचं चाललं आहे, तसं आपलंही कार्य नेणीपूर्वक आहे. आपण अंतर्मन म्हणजे आहोत, ते आपलं कार्य नेणीपूर्वकच आहे. पण शरीराशी संबंध आल्यानंतर आपण जाणीवपूर्वक जाणायला लागलो. हा अलौकिक असा जीवनाचा भाग आपल्या जीवनात प्रकट होतो. म्हणजे इथं आपलं जीवन अलौकिक आहे, दिव्य आहे, हे लक्षात घ्या की हे सगळं जीवन परमेश्वरातून निर्माण झालेलं आहे. आणि तिथे माझं म्हणण्यासारखं काही नाही आहे. ते सर्व परमेश्वराचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि भक्तीच्या भाषेत आपण ते सर्व सद्गुरूंचं आहे म्हणतो. कारण सद्गुरूंना सगुण रूपात पाहायला सोपं पडतं. चैतन्य स्वरूपाला पाहता येत नसल्यामुळे त्याला त्याचं आकलन आपल्याला कठीण पडतं. ते आहे कळतं, पण त्याला धरायचं कसं ते कळत नाही. म्हणून इथे आपल्या ठिकाणी जर अंतर्मनाचं शुद्धीकरण जर करायचं असेल, तर आपल्याला म्हणजे ह्या अंतर्मनामध्ये त्या चैतन्य स्वरूपाच्या अस्तित्वाची जाण निर्माण झाली पाहिजे. ती जर जाण निर्माण झाली तर हा 7वा कप्पा प्रगट होतो. 7वा कप्प्याच्या अंगाने मग सांगितलं. म्हणून हे जे सगळं आपलं जीवन आहे हे सर्व देवाचं जीवन आहे किंवा चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, हे लक्षात घ्या. सर्वांचं जीवन चैतन्य स्वरूप. आपलं म्हणजे काय, समोरच्याचं आहे सगळ्यांचं, सगळी म्हणजे अगदी मुंगीपासून आपल्यापर्यंत म्हणा की पशु पक्षी सगळं प्रत्येकाचं जीवन हे चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेलं आहे. म्हणून ते सगळीकडे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. म्हणून कुठेही पाहिलं तरी तिथे आहे काय, चैतन्य स्वरूपच आहे. आणि त्या चैतन्य स्वरूपाची खूण काय, तर जे चर जगत आहे म्हणजे जिथे जिवंतपणा आपण म्हणतो किंवा जाणणे पण जिथे म्हणतो, तिथे तिथे ह्या चैतन्य स्वरूपाचं कार्य चालू आहे. म्हणून सतत हे चैतन्य स्वरूपात आपण आहोत. चैतन्य स्वरूपातून आपलं जीवन चाललेलं आहे. आणि आपण म्हणून जे आपल्याला जे समजतं आपण असं देहाच्या अपेक्षेत कोणी नाही आहे, ते सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे. हा भाव आला की त्याला म्हणतात चैतन्य भाव. म्हणजे देहभाव जाईल आणि त्या ठिकाणी चैतन्य भाव निर्माण. पण यासाठी काय केलं पाहिजे, सतत चिंतन केलं पाहिजे. सतत चिंतन, चैतन्य आहे एवढंच नाही, तर चैतन्य भावातून कोणाही बद्दल दुजेपण येणार नाही. महत्वाचा विषय, आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही बऱ्याच वेळा. आपण देहभावातून दुजेपण हा देहभावाचा स्वभाव आहे. आणि सर्वांप्रती समत्वाचा भाव हा चैतन्य भावाचा स्वभाव आहे. तुम्ही चैतन्य भावात आहात की नाही याची खूण काय, आपल्याला सगळे आपलेच वाटले पाहिजे. मला जर आपले वाटत नसतील तर मी अजून चैतन्य भावात नाही, मी देहभावात आहे. ही पहिली खूण ओळखता येईल. म्हणजे आपलेच आपलं निरीक्षण परीक्षण म्हटलं ना, ते असं असतं की माझ्या ठिकाणी मला राग येतो म्हणजे आपल्याकडं अहंकार आहे. अहंकार आहे की नाही शोधायला लागतो ना स्वतःचा. दुसऱ्याचा सांगतो तो खूप अहंकारी आहे, पण मी अहंकारी असं कोण म्हणत नाही. पण इथे मी अहंकारी आहे हे अगदी मला कळलं पाहिजे, तर माझी सुधारणा. माझं चुकतं काय मला कळत नाही, तो पण मी सुधारू शकत नाही. लक्षात नाही काय आपलं काय चुकतं आहे हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण सुधारणा करू शकत नाही. आपण म्हणतो आपण आपलं बरोबरच आहे, आता आपल्याला काय जास्त काही शिकायची गरज नाही अशी मांडणारी माणसं असतात. त्यांचं तिथपर्यंत तिथेच ते राहणार, तिथे पुढे त्यांची प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून आधी अहंकार ओळखता आला पाहिजे. आधी देवाशी ओळखावे म्हणजे आपण आधी अहंकाराशी ओळखावे, मग देवाकडे प्रसिद्ध आले.
म्हणून आपला अहंकार आपल्याला ओळखता आला ते आपलं अज्ञान आपल्याला ओळखता येतं. अहंकार म्हणजे अज्ञान, हे परत लक्षात. अहंकार म्हणजे कल्पना आहे, अज्ञान आहे, आणि अज्ञानातूनच सगळेच लोक जीवन जगतात आणि त्यालाच मायेचा प्रताप म्हणतात. हा सगळा मायेचा विस्तार आहे असं जे संत सांगतात ना. का सगळेजण देहभावातूनच जीवन जगतात, देहभावानं तुझं माझं करतायत, तिथेच मारामाऱ्या करतायत, तिथे एकमेकाचा द्वेषमत्सर करतायत, आणि त्याच्यातच ते किती वेळा जन्म यावे किती वेळा व्हावे फजित ह्या अवस्थेतून देह सोडतो. आपण थोडे तरी भाग घेऊन, थोडे म्हणजे का सद्गुरूकडे आलो, टाळ्या वाजून थांबत थोडं म्हटलं, सगळं भाग्यवान नाही म्हणत. का जोपर्यंत सद्गुरूच्या ज्ञानाप्रमाणे आपलं आचरण होत नाही तोपर्यंत खरे भाग्यवान आपण नाही. आचरण झालं पाहिजे, सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला जर आचरण झालं, थोडं भाग्यवान, थोडं कळलं आम्हाला आम्ही कोण आहोत शब्दाने, पण ते आचरणात आलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा हा लक्षात. अंतर्मनाचा अभ्यास आपण सांगतो आहोत का, की अंतर्मन म्हणजेच शुद्ध नेणीव स्वरूप. शुद्ध नेणीव स्वरूप परमेश्वर ही शक्ती म्हणजे शुद्ध नेणीव स्वरूप आहे, दिव्य नेणीव स्वरूप आहे. आपणही नेणीव स्वरूप आहोत, पण आज आपल्याकडे मीपणा असल्यामुळे अशुद्धपणा आहे. ज्या वेळेला हा मीपणा जातो आणि फक्त त्या चैतन्य स्वरूपच आपण आहोत हा भाव होतो ना, त्यावेळेला तो शुद्धपणा निर्माण झाला. म्हणजे आहे थोडं, पण तेच सुधारणा होण्यासाठी आयुष्य आपल्याला प्रयत्न करावा. आयुष्यभर, थोडे दिवसासाठी नाही. डिग्री तुम्हाला 12 वर्ष अभ्यास केल्यानंतर डिग्री मिळू शकते, 14 वर्षात काही डिग्री मिळते, पण ही डिग्री तुम्हाला मिळू शकत नाही. ही डिग्री मिळण्यासाठी शेवटपर्यंत अभ्यास करावा लागतो, शेवटपर्यंत. कारण अहंकार हा पटकन जाणारा नाही. अंतर्मन आपली जुनी वाट सोडत नाही. सगळे सिद्धांत लक्षात घ्या. अंतर्मनामध्ये जे संस्कार आहेत ते अंतर्मन लगेच संस्कार सोडत नाही. तुमचं जरासं दुर्लक्ष झालं की अंतर्मन जुन्या वाटेने चालताना तुम्हाला लक्षात येईल. लक्षात घ्या. म्हणून माणूस म्हणेल एखाद्या वेळेस, जो त्याला राग येतो, तुम्हाला मला राग येत नाही, राग येत नाही, राग येत नाही म्हणेल, पण असं काहीतरी कोणतरी काहीतरी बोलला की तो फटकन रागाने इतका बोलून जातो की त्यालाच कळत नाही आपण रागाने बोललो. कळलं ना, की ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला आपलं निरीक्षण परीक्षण कळलं पाहिजे. पण त्या अगोदर आपण कोण ते कळलं पाहिजे. मी अमुक तमुक आहे हाच अहंकाराचं प्रगट रूप आहे. तुम्हाला विचार तुम्ही कोण आहात, तुम्ही नाव सांगतात ते अहंकाराने सांगितलं जातं. म्हणजे मी देह या भावाचं मोठेपणाने नाही, अगदी नम्रपणे जरी म्हटलं तुम्ही कोण आहात, तर अगदी नम्रपणे तुम्ही जरी बोललं तरी तो अहंकारच असतो. का देह भावातून बोलतात. मग तुम्ही आता बोलायचं काय, बोलायचं काही बोलायचं म्हणून मौनात घ्यायचं. जो माणूस मौनात राहतो तो सुखी असतो, जो जास्त बोलतो ना तो दुःखी होतो. कारण अहंकाराने त्याचं बोलणं सगळं वाढतं. कळलं मी काय म्हणतो. म्हणून बोलतानाच कोण बोलतं, चाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुको नका. तुकाराम महाराज किती सुंदर आहे की चाले शरीर कोणाच्या, की हे सगळं शरीर कोणाबद्दल चालतं, कोण बोलतं, कोण चालतं, हा विचार आपल्या प्रत्येकाकडे असला पाहिजे. तर आपण सावध राहू. साधक ज्याला म्हणतात, जो सावध राहतो तो साधक. सावध राहता आलं पाहिजे की हे सगळं जीवन कोणामुळे चाललंय, तर ते परमेश्वरी शक्तीमुळे म्हणा किंवा देवामुळे म्हणा किंवा चैतन्य स्वरूप, शास्त्रशुद्ध भाषेत चैतन्य स्वरूपात. आणि त्यामुळे चैतन्य स्वरूपातून हे सगळं जीवन आपलं चाललेलं आहे. आणि हे जे जीवन चाललं आहे तिथे आपल्याला बुद्धी पुरस्पर म्हणजे निश्चयपूर्वक स्थिर राहता आलं पाहिजे आणि त्या निश्चयातून जीवन जगता आलं पाहिजे. त्यावेळेला परमार्थ सिद्ध, तिथे बहिर्मनाचं कार्य सुरू होतं. म्हणून अंतर्मन बहिर्मन हे साधकाच्या अपेक्षेत आज आपण जरी तोच विषय घेतला तरी वेगळ्या पद्धतीने आला आहे की इथे आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे. हे पुन्हा 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 स्वतःला सांगत आहे. सद्गुरूंप्रती कृतज्ञता का, तर आपल्याला आपली खरी ओळख सद्गुरू करून देतात म्हणून. बाकीच्या गोष्टी तरी आहे भरपूर, पण पहिली की जे जीवनाचं मूळ आहे ते मूळ आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अहंकार आपल्या जीवनात थैमान घालतो. कधी नाही नाही म्हटलं तरी करतो, किती कर. म्हणून अहंकारावर लक्ष पाहिजे. मग आधी अहंकाराचे ओळखावे. आजचा ओके
आपला अहंकार आपल्याला ओळखता आला तर पुढच्या गोष्टी कळतील, पण आपला अहंकार जोपर्यंत ओळखता येत नाही तोपर्यंत सुधारणा व्हायला कठीण. म्हणून आजपासून पहिला आजचं परत सुरू करायचं. आपला अहंकार आपण ओळखला पाहिजे, हे कळलं पाहिजे, म्हणजे आपण कोण आहोत हे आपल्याला कळते. आणि हे सर्वांना कळवं हो, अभ्यास पुन्हा करायला सुरुवात करा, चिंतन करायला सुरुवात करा. पुढच्या मुलाला पुन्हा आपण भेटू. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.